केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची एक महत्त्वाची बैठक झालेली होती। या बैठकीमध्ये जीएसटीचे 2 स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम पडणार आहे आणि त्याचबरोबर याचा नेमका नागरिकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ सुकृत देव सर आहेत। सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची जीएसटी काउन्सिलची बैठक झाली। यामध्ये 2 स्लॅब करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय टॅक्स संदर्भामध्ये घेण्यात आलेला आहे। तो नेमका काय आणि आधी कशा पद्धतीची कर प्रणाली होती? सर्वांना नमस्कार। जीएसटीची आत्ताची जी 56वी म्हणजे 56 काउन्सिल मीटिंग जी काल आणि आजही आज शेवटचा दिवस त्याचा आहे आणि कालच्या मीटिंगमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याच्यामध्ये त्यांनी जसं आपले प्राईम मिनिस्टर मोदी सर यांनी 15 ऑगस्टला डिक्लेअर केलं होतं की यावेळेस दिवाळीची चांगली भेट तुम्हाला जीएसटीच्या मार्फत जीएसटी कर दर जे आहेत ते कमी करून देणार आहे आम्ही, अशी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा 15 ऑगस्टला केली होती ज्या भाषणामध्ये। त्यालाच अनुसरून आत्ताची जी मीटिंग जीएसटी काउन्सिलची मीटिंग झाली त्यामध्ये त्यांनी काल खूप चांगले बदल करण्यात आले आणि ज्याच्यामध्ये वस्तू व सेवा कराचे जे कर दर आहेत जे 4 स्लॅबमध्ये पूर्वी चालायचे 5%, 12%, 18%, 28%, त्यातले 2 आता कर दर जे आहेत ते त्यांनी काढूनच टाकलेले आहेत आणि ते आता 5% आणि 18%मध्ये त्यांनी ते जी वस्तू व सेवा जे काही आहेत त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे, जी खूप उत्तम एक चांगली गुड न्यूज आपण त्याला म्हणू। कारण की ह्यांनी खूप आपल्या अर्थव्यवस्थेवरती म्हणजे अर्थव्यवस्थेपेक्षाही जे करण्याचा जो हेतू आहे तो समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की यामुळे आज हे करण्यामागचं मेन जे कारण आहे जे ते असं आहे की असं एकंदरीत दिसतंय की सरकारला आता मागणीकडे त्यांचं लक्ष जास्त आहे की ते मागणी कशी वाढवता येईल। कर दर कमी झाले की वस्तूंवरची जनरली हा कर लागतो, ज्या वस्तू व सेवा कर आपण म्हणतो त्याला, तर ते वस्तूंचा जो कर दर आहे तो आता सपोज आता 28% असलेला सिमेंट किंवा कार जे स्मॉल कार्स आहेत तो आता कर दर 28% म्हणून त्यांनी 18% केला। ह्याच्यामुळे 10%चा फरक जो लोकांना ग्राहकांना जो मिळणार आहे फायदा तर तो हा नक्कीच खूप मोठा फरक आहे, ज्याच्यामुळे नक्कीच मागणी वाढेल आणि मागणीला एक बूस्टर म्हणू आपण त्याला। तर हे करण्यामागचंच मेन कारण आहे की कन्झम्पशन वाढवण्यासाठी हे कर दर कमी करण्यात येण्यात आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि जे खूप चांगली गोष्ट आहे। आणि बरेच जे काही वस्तू आहेत जे 12% होते, ज्याच्यावरती 12% जीएसटी होता तो आता 5% करण्यात आला आहे। सो अल्टिमेटली बघायला गेलं तर 28%चे बऱ्याच वस्तू काढून आता 18%वर आणले आणि 2च स्लॅब रेट ठेवले, म्हणजे 4पेक्षा 2 बरे। त्यामुळे 5 आणि 18%नी बऱ्यापैकी जे वस्तूचे जे प्राइसेस आहेत म्हणजे जे मूल किमती आहेत त्या नक्कीच कमी होतील आणि कमी झाले की कन्झम्पशन वाढेल, हे त्याच्यामागचं एक लॉजिक आहे। सर, जसं तुम्ही सांगितलंच की आता हे रेट कमी झाल्यामुळे कुठंतरी डिमांड वाढणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सर, यामुळे दैनंदिन गरजाच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये कोणकोणत्या वस्तूंमध्ये आता त्याच्या किमती कमी होणार आहेत आणि कशा पद्धतीनं फायदा होणार आहे? आता नक्कीच मी सांगतो की जे डेली प्रोडक्ट्स आहेत, आता हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट जे 12% किंवा 18%मध्ये होते ते आता कमी करून त्यांनी 5%वर आणलेले आहेत। सो मेजर किमती आज 5%वर जर ज्या इसेन्शियल गुड्स म्हणू आपण त्याचा 5%वर आला तर 100% त्याची जी किमती आहेत ते कमी होतीलच अशी अपेक्षा आम्हाला तर आहे। पण ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज जर किमती कमी झाल्या तरी ती पास ऑन करण्याची जी उत्पादक आहेत, मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा व्यापारी आहेत, ह्यांनी ते पास ऑन पण केले पाहिजेत। म्हणजे असं नको व्हायला की कर दर कमी झाला पण तुम्ही प्राइसेस मुद्दाम वाढवल्या, असं नको व्हायला। ज्या प्राईस आहेत त्या तिथेच त्या राहिल्या पाहिजेत आणि हा 12%चा 5% जो झालेला आहे
तो 5% पावसान तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोचला पाहिजे, तर ग्राहकांना त्याचा फायदा होईल. म्हणजे प्राईस तेवढंच आहेत, फक्त टॅक्स कमी झाला. टॅक्स कमी झालेला आहे. तो टॅक्सचा इफेक्ट पण देणं गरजेचं आहे, पण तो एक महत्त्वाची बाब आहे. आता मी उदाहरणार्थ एक कार, जर आपण एक चांगलं उदाहरण घेऊ की कारच्या ज्या किमती आहेत, जर त्या आता 28% जो टॅक्स लागायचा, GST लागायचा त्याच्यावर, आणि 1% सेस होता, कॉम्पेन्सेशन सेस त्याच्यावर लागायचं, म्हणजे 29% आपण धरून चालू. तर ती किंमत आता कमी होणार, म्हणजे 8 लाखावरती. उदाहरणाचं जर चाललं की 8 लाखाची कार आहे, 8 लाखावरती जर 28% GST लागत होता आणि 1% सेस, त्यामुळे साधारणतः 3,34,000 रुपयेच्या आसपास. तर तो आता कमी होणार, म्हणजे जवळपास 80,000चा त्यांना बेनिफिट आज ग्राहकांना मिळणार आहे, कारण तो आता 18%च होईल आणि 1% सेस आहे तसा आहे. आता लक्झरी कार्सवरती सुद्धा त्यांनी कमी करून 50%चं आता टोटल 40% केलेलं आहे, जसं टोबॅकोवर पण त्यांनी केलेलं आहे. नंतर काही बरेच असे, आणि महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये आहे की जर ग्राहकांना जर त्याचा उपयोग झाला तर 100% त्याची मागणी ही वाढते, कारण किमती वाढल्या की ग्राहक जो म्हणजे कन्झम्शन आहे ते थोडं कमी नक्कीच होतं, कारण की मग ग्राहक 10 वेळा विचार करतो. आज भारतीय ग्राहक खूप महत्त्वाचे, आणि भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे तुम्ही जर एकंदरीत ग्लोबल हे बघितलं, आपलं जर पॉप्युलेशन बघितलं तर 140 करोडचं आज एवढं मार्केट आपलं आहे. आज अख्खं मी काय म्हणतो जागतिक लेवलवरती पण संबंध देश सगळे आज भारताकडे का बघतात, आणि भारताची इकॉनॉमी तुम्ही किती नाही म्हटली ते आज एवढी का वाढती आहे, जी लास्ट क्वार्टरला 7.8% GDP ग्रोथ आपण नोंदवला गेला. आणि ऑन ॲन ॲव्हरेज आपली जो GDPचा ग्रोथ आहे, जो हे आहे वाढ आहे आपली देशाची, ती 6.5%नी ॲव्हरेज आउट खूप चांगली चाललेली आहे. जरा बाकीच्या देशांमध्ये मंदी आलेली तुम्हाला दिसते आहे, अमेरिकेमध्ये पण दिसते आहे की जे टॅरिफ लावतात हे लावतात, पण त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फार काही परिणाम झालेला दिसत नाही, कारण अर्थव्यवस्था आपली आता खूप स्ट्रॉंग लेवलला चाललेली आहे. सर, जसं आपण बघतो की आता तुम्ही टॅरिफचा उल्लेख केलेला आहे, टॅरिफमुळे कुठंतरी भारत आणि अमेरिकेमध्ये कुठंतरी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता हे GST दर जे कमी करण्यात आलेले आहेत, 2 स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठंतरी याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे का नाही, याचाच थेटपणे फटका अमेरिकेला काही बसू शकतो? हो, नक्कीच. आता काय झालं आहे की टॅरिफ सारखंच, म्हणजे अमेरिकेसारखेच टॅरिफ सगळ्याच देशांवर लावत आहे, म्हणजे त्याकडे पहिल्यांदा फार गांभीर्याने सगळ्या भारताने पण घेतलं, बाकीच्या देशांनी पण घेतलं, खूप गांभीर्याने घेतलं, घालण्याची गोष्ट आहे म्हणून, कारण इम्पोर्ट एक्सपोर्टवरती त्याचा परिणाम होतो. पण नंतर असं पण लक्षात आलं की जरी आता इम्पोर्ट ड्युटी त्यांनी तिथं लावली तरी त्याचा फार आपण आता गांभीर्याने ते घेत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे अल्टरनेटिव्स पण चांगले असं मिळालेले आहेत, त्याचं पण दुखणं आज अमेरिकेला आहे. त्या अमेरिकेबद्दल म्हणजे बोलण्यापेक्षा आपण आपलं जी प्रगती चाललेली आहे ती खूप चांगल्या लेवलला चाललेली आहे, की जेणेकरून आज फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल बघितलं तर आपण आज रशियाकडनं क्रूड ऑइल घेतो आहे, म्हणजे आपण आता फार डिपेंड अमेरिकेवरती आहे अशातला भाग नाही आहे. आपण आहोत, नाही असं नाही, पण पूर्ण डिपेंड राहणं हे आपण थोडं आता हे आपल्यालाही कळून गेलेलं आहे की आपण आता स्वावलंबी होणं गरजेचं आहे. म्हणजे आज इंडिव्हिज्युअल लेवलला आपण, म्हणजे जागतिक लेवलला पण आज आपण एक स्वतःची हे जागा आपण आज अर्थव्यवस्थेमध्ये मांडलेली आहे. मेक इन इंडिया आहे, त्याच्याकडून आपण आज म्हणतो की बाहेरच्या कंपन्यांनी इथे येऊन उत्पादन केलं पाहिजे. सर, याचा जो फटका आहे तो अमेरिकेला काही पद्धतीमध्ये, काही प्रमाणामध्ये बसू शकतो का, आणि तो कशा पद्धतीने बसतो? अमेरिकेला नक्कीच याचा फटका बसतच आहे आता, की त्यांच्या इथले पण त्याच्यामुळे जे प्राइसेस ऑफ गुड्स आहेत त्याचे पण आज दर वाढतोय ना, कारण इम्पोर्ट ड्युटी जास्त लावल्यामुळे सुद्धा त्यांच्या इथं पण कन्झम्शन लेवलचा खूप प्रॉब्लेम आता निर्माण झालेला आहे. तिथली लोकं पण त्यामुळे आज ओरडतातच आहे की तुम्ही टॅरिफ वाढवल्यामुळे तिथले जे गुड्स आहेत किंवा तिथले जे वस्तू आहेत ते पण काही ठिकाणी महाग झालेले आहेत, जे त्यांनाही तिथल्या लोकांना पण परवडत नाही आहे. हा फटका त्यांना आज बसत आहे. हे कदाचित त्यांना ते जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण आपल्या दृष्टिकोनातून बघायला तर आपल्याकडं फार फरक पडेल नाही असं नाही, की इम्पोर्ट ड्युटी किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आपण जो माल पाठवतो आहे अमेरिकेमध्ये तर त्यावरती जास्त टॅक्सेस बसतो आहे, पण ते जे गुड्स आहेत ते आपण आज कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत, आणि त्याची लिस्ट पण आपण आज ॲसर्टन केलेली आहे. आपली केंद्रीय शासन जे आहे, केंद्र सरकार,
ते ह्याच्यावरती खूप बारकाईने अभ्यास करत आहे आता, की जो टॅरिफचा इम्पॅक्ट जो आहे, जो गुड्सवरती पडेल पुढे जाऊन, तो कसा आपल्याला कमी करता येईल त्याच्यावरती खूप चांगला अभ्यास आता केंद्र सरकार करत आहे. आणि आपले फॉरेन मिनिस्टर नक्कीच त्याच्यावरती एक लक्ष देऊन आहेत. आणि थँक्स टू नक्कीच नरेंद्र मोदी सर नक्कीच, की आज त्यांनी हा जो बाहेर फिरून जो गठबंधन तयार केलेला आहे अमेरिका सोडून पण, तो खूप इतका चांगला आहे. आपला रॅपो जो आहे बाहेरच्या कंट्रीजबरोबर, की त्यामुळे कुठेही आपण कमी पडत नाही आहे. म्हणजे बाहेरच्या कंट्रीसोबत असलेल्या रिलेशनचा फायदा आपल्याला आत्ता पडतोय. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, आपण भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणतोय, त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं आता ह्या निर्णयाचा फायदा होऊ शकतो? नक्कीच. आपण खरं जर बघायला तर आपण ॲग्रेरियन इकॉनॉमी पहिली होती, म्हणजे आपण कृषी क्षेत्र हे आपलं खूप प्राईम क्षेत्र आहे, जे पूर्वी आलेलं आहे. आज त्याच्यानंतर मग तुमचे जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री, IT सेक्टर्स, आत्ताचं हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सगळ्या गोष्टी नंतर आलेल्या आहेत. पण कृषी हा मेन आपला सेक्टर आहे. त्यामुळे आज जर तुम्ही बघायला गेलं तर त्याच्यावरती जे आता ट्रॅक्टरवरती म्हणा किंवा काही सीड्स म्हणा, त्याच्यावरचा जो कर आहे जो 12% किंवा 18% होता, तो आता 5% केलेला आहे. त्याचा नक्कीच आज शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि ते उत्पादन वाढवण्यासाठी किंवा ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणतो आपण, तो वाढवण्यासाठी ह्याचा नक्कीच खूप उपयोग होईल. सर, आपण मुख्यतः पाहतो की आरोग्य विभाग जो आहे, अर्थात हेल्थ हे जे आहे फार महत्त्वाचं असतं. त्याचा ह्या निर्णयाचा हेल्थवरती कशा पद्धतीनं परिणाम पडणार आहे आणि त्याचबरोबर इन्शुरन्स सेक्टरवरती कशा पद्धतीनं परिणाम पडू? आज सर्वात चांगली गुड न्यूज असं मी म्हणेल की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, जो पूर्वी 18% ज्याच्यावरती वस्तू व सेवा कर GST लागायचा, तो आज 0 करण्यात आलेला आहे. 0 केल्यामुळे ही एक गुड न्यूजच आपण म्हणू. कारण की किती नाही म्हटलं तरी आरोग्यसेवा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज भारतामध्ये पण आहे, नाही असं नाही. आज मेडिक्लेम लोक काढतात, हॉस्पिटलाइज झाल्यानंतर कळतं की अरे आपल्याकडे पैसेच नाही आहेत हॉस्पिटलची बिल भरायला. त्यामुळे ह्या गोष्टींकडे आज नक्की, त्यामुळे मेडिक्लेम काढण्यावरती किंवा लाईफ इन्शुरन्स कव्हर काढण्यावरती भर नक्कीच वाढवला जाईल. कारण की टॅक्स जर 0 झाला तर 100%. त्याचबरोबर सिनियर सिटिझन्सला सर्वात जास्त आरोग्य सेवा लागते आणि त्याच्यावरती कर दर जर कमी असेल तर ह्याच्यावर की गुड न्यूज सिनियर सिटिझनसाठी कुठलीच नसेल. कारण की आता फक्त थर्मामीटर म्हणा किंवा बाकीचे जे काही किट्स आहेत किंवा जीवन आवश्यक जे गोळ्या आहेत, त्याच्यावरती आज जर कर दर कमी झाला, की 5%वर आला, 12% जरी होता, तर नक्कीच ते एक गुड न्यूज आहे की त्यांना आज कमी पैसे आज हॉस्पिटलायझेशनसाठी द्यावे लागतील. आणि आरोग्यसेवा ही आपण एकंदरीत असं बघितलं की आरोग्यसेवा भारतामध्ये खूप दुर्लक्षित पूर्वी होती. आपण त्याकडे फार लक्ष दिलेलं नाही आहे किंवा लोक देत नसतील. पण अमेरिकेमध्ये जर बघितलं तर सर्वात क्रुशियल इम्पॉर्टन्स त्यांनी आज हेल्थ सर्व्हिसेसला दिलेलं आहे. तेवढं भारतामध्ये दिसत नाही, पण आज त्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आणि त्यासाठी जर कर दर कमी झाला किंवा त्याला सवलती देण्यात आल्या, जास्तीत जास्त सवलती, तर 100% या क्षेत्राकडे एक आपण त्याच्यावर असं म्हणू की एक ग्रॅव्हिटीने बघण्यात येईल त्याकडे, आणि खूप ते महत्त्वाचं आहे. सर, एज्युकेशनल सेक्टरमध्ये काही चेंजेस आलेले आहेत का या निर्णयामुळे? एज्युकेशन सेक्टरमध्ये इथं बऱ्याच जे वस्तू आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेन्सिल, शार्पनर्स किंवा काही इरेझर, हे आता ह्याच्यावरती कर दर जो आहे GSTचा तो 0च करण्यात आला आहे. जो आधी 5% किंवा 12% होता. तर त्यामुळे काय होईल की जे पुस्तकं किंवा ह्याच्यावरती जो कर दर लागेल तो नक्की कमी होईल अशी अपेक्षा आहे. आणि ज्यामुळे की शिक्षण क्षेत्र आज ते पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आज मुलांसाठी आहे एस्पेशली. कारण मुलं जर एज्युकेट झाली तरच अर्थव्यवस्थेला एक चांगला बूस्टर मिळतो. ते पुढे जाऊन आपलं आज देशाचं नाव मोठं करतात. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र आणि अफोर्डेबल एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. पूर्वीपासून आपल्या जो भारताचं संविधान आहे त्यामध्ये पण राईट टू एज्युकेशन ह्याला खूप भर दिला गेलेला आहे की 14 वर्ष ते 16 वर्षापर्यंत फ्री एज्युकेशन किंवा 16 वर्षापर्यंत फ्री एज्युकेशन कसं देण्यात येईल, म्हणून पुस्तकं फ्री द्यायला पाहिजेत. मुलांना सगळ्या लेवलला चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे. हायर एज्युकेशनकडे लोक फार कमी जातात.
नॉर्मल एज्युकेशनपर्यंत येतात, पण हायर एज्युकेशनकडे जाणारा वर्ग किंवा पर्सेंटेज म्हणून तो खूप कमी असतो. तो खरं जास्तीत जास्त झाला पाहिजे. आणि यासाठी एज्युकेशन सेक्टर म्हणजे शैक्षणिक क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी याच्याकडे खूप बारकाईने बघितलं पाहिजे. कमीत कमी कर लावले गेले पाहिजेत. शिक्षण संस्था खूप मोठ्या झाल्या, पण तुम्ही फ्री एज्युकेशन देता का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, विद्युत उपकरणं जी आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं या टॅक्सचा परिणाम पडणार आहे? विशेषतः आपण पाहिलं तर AC असेल, मोबाईल फोन्स असतील त्याच्यामध्ये किंवा LED TVज असतील त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा परिणाम पडणार आहे? येस, आपण पहिलं ड्युरेबल गुड्सबद्दल बोललो. आता कन्झ्युमेबल गुड्सबद्दल जर बोलायचं झालं तर AC, नंतर TV, मॉनिटर्स, प्रोजेक्टर ह्याच्यावरती 28% जो कर होता तो आता 18% करण्यात आलेला आहे. त्यामुळे कसं 10%चा फरक हा खूप मोठा फरक असतो. त्यामुळे ह्याच्यावरती नक्कीच आता 22 सप्टेंबरपासनं हे जे वस्तू व सेवा कराची जे कर दर कपात आहे ही लागू होणार आहे. आता 22 सप्टेंबर का, तर तेव्हापासून दसरा दिवाळी पुढे सुरू होणार आहे आणि हे एक बूस्टर आहे. त्यामुळे ही जे कन्झ्युमेबल गुड्स किंवा आपण म्हणू जे AC, टेलिव्हिजन ह्याची वाढती डिमांड आहे, म्हणजे वाढती मागणी. आज फेस्टिवल आता येणार आहेत, दिवाळी, दसरा हे मोठे फेस्टिवल आहेत आपल्या भारतातले. त्यामुळे ह्याची जी मागणी आहे ही 100% वाढणार, कारण की कर दर कमी होणार ACवरचा TV. आणि AC TVचा मागणी ही फेस्टिवल सीझनमध्ये खूप लेवलला असते. किंवा TV जर खूप लोक घेत असतात, तुम्हाला माहिती असेल, वॉशिंग मशीन्स आहेत किंवा इतरसुद्धा, त्याची मागणी वाढेल असं नक्कीच. त्यामुळे कर दर हे कमी झाले तर ह्याच्यावरचं पण मागणी नक्कीच वाढेल. सर, आता बघतोय की लवकरच दसरा आणि दिवाळी येणार आहे आणि त्या अनुषंगानं वाहनांच्या किमतीमध्ये कशा पद्धतीनं बदल होऊ शकतो? येस, आता वाहनांच्या किमतीबद्दल खूप चांगली गुड न्यूज आहे की 1200 CC पर्यंत जे पेट्रोलच्या जे कार्स आहेत त्याच्यावरचा जो कर आहे, जो 28+1% सेस, तो आता 18% केलेला आहे. डिझेल कार्स 1500 CC पर्यंत जे आहेत ते पण 18% केलेले आहेत. त्यामुळे काय होईल की कारच्या ज्या किमती आहेत त्यामध्ये जर ॲव्हरेज आउट जर तुम्ही बघायला गेलात तर 80,000 ते 2 लाखापर्यंतचं तुम्हाला आज किमती कमी, म्हणजे त्याचे प्राईस ऑफ गुड्स आहेत ते कमी होतील. त्यामुळे नक्कीच लोक, आज तुम्हाला माहिती का की जेव्हा मोदी सरांनी 15 ऑगस्टला हे डिक्लेअर केलं की कारची किमती पण आम्ही कमी करणार आहे, 18%वर आणतील, हे ऐकल्यानंतर लगेच लोकांनी ज्यांनी कार बुक केल्या होत्या त्या लगेच थांबवल्या आणि त्या सगळे थांबलेत की ह्या डिसिजन कधीपासून येतो आहे, म्हणजे आम्ही स्वस्तात कार घेऊ. आता ज्यांची कार घेण्याचं स्वप्न आज प्रत्येक घराघरामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कारच्या किमती जर कमी झाल्या त्याची मागणी नक्कीच वाढेल. आणि त्यामुळे 4 व्हीलर आणि जसं इवन नॉट ओन्ली कार्स, मोटरसायकलच्या किमती पण कमी होणार आहेत. 18% पर्यंत आणलेलं आहे. सो जी रेंज आहे 8 लाखापासून ते 14 लाखापर्यंत ज्या सेगमेंटच्या ज्या कार आहेत, मी SUVजबद्दल बोलत नाही, ते लक्झरी कारकडे जातात, पण त्याची पण किमती आज 50% त्याच्यावरती लागत होता तो 40% झालेला आहे. आणि इतर ज्या कार आहेत त्याच्या किमती पण 28+1 म्हणजे आता ते 18% पर्यंत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही पण आपण एक चांगली संधी म्हणू की तुम्हाला जर ह्या कार घ्यायची असेल तर स्वस्तामध्ये पण याची शक्यता आहे. आणि शेवटचं याच्यामध्ये मला सांगायचं झालं की सिमेंटबद्दल बोलू आपण, की सिमेंटच्या किमती पण 28%वरून 18% आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे पण एक जर आपण जर बघायला गेलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी आहे, बांधकाम विभाग किंवा बांधकाम क्षेत्र, त्याला पण एक मोठा चांगला बूस्टर मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळेल असं वाटतं आहे. कारण की 10%नी ते पण कमी होईल. त्यामुळे काय होईल की जो GST लागतो ह्याच्यावरती फ्लॅटचा सेलवरती तो एक सरळ हे लागतो, पण इनपुट टॅक्स रेटचं किंवा मला जे रिडक्शन ऑफ प्राइसेस फ्लॅटची ज्या किमती आहेत त्या कमी होण्यास फार मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. कारण सिमेंटच्या किमती कमी होणार आहेत ज्या 18%वरती येतील 28वरनं. खरं तर आपण बघतोय की GST काउन्सिलच्या बैठकीत, जे की निर्मला सीतारामन भारताच्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झालेली होती त्यामध्ये GSTचे 2 स्लॅब करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे जवळपास सर्व क्षेत्र जर पाहिलं तर आपण आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, त्याचबरोबर
शेतीचं क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर वस्तूंची डिमांडसुद्धा या निर्णयामुळे वाढणार आहे असं अर्थतज्ञ सुकृत देव सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.